नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. पाथरी विधानसभा मतदारसंघातील जवळपास 42,000 संजय गांधी निराधार योजना आणि इतर योजना लाभार्थ्यांच्या प्रलंबित डीबीटी पोर्टल आधार प्रमाणीकरणामुळे ते आर्थिक मदतीपासून वंचित राहिले आहेत. विधिमंडळ अधिवेशनात आमदार राजेश विटेकर यांनी गाव स्तरावर शिबिरे घेऊन त्यांचे प्रमाणीकरण गतीने पूर्ण करण्यात यावे अशी मागणी विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवळ यांना भेटून केली होती. त्यावर गाव स्तरावर विशेष शिबिर आयोजित करण्यात यावेत असे लेखी आदेश मंत्री नरहरी झिरवळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना बजावले आहेत. पाथरी विधानसभा मतदारसंघातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि इतर योजनांचे अर्थसहाय्य वाटप प्रलंबित आहे. सोनपेठ येथील 7,851, पाथरी येथील 12,031, मानवत येथील 10,845 तर परभणी ग्रामीणमधील 13,365 लाभार्थी असे जवळपास 42,000 लाभार्थी हे मागील 2 ते 3 महिन्यापासून आर्थिक मदतीपासून वंचित आहेत. या योजनेच्या लाभार्थ्यांना ते अनुदान त्यांच्या उदरनिर्वाहाचे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. त्यांच्या जगण्यासाठी ही बाब खूप महत्त्वाची आहे. राज्य शासनाने निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना हे वाटप डीबीटी पोर्टलद्वारे वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा विविध योजनांची ज्या लाभार्थ्यांनी डीबीटी पोर्टलवर नोंदणी केली आहे, डिसेंबर 2024पर्यंत वाटप लाभार्थ्यांना काही ठिकाणी वाटप करण्यात आले आहे. परंतु जानेवारी 2025 पासून डीबीटी पोर्टलवर नोंदणीकृत आधार प्रमाणित आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थ्यांनाच डीबीटी पोर्टलद्वारे अर्थसहाय्य वितरित करा असा निर्णय शासनाने घेतला आहे. तहसील स्तरावर पूर्वीच कामाचा जादा भार असल्यामुळे ते पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. परिणामी लाभार्थ्यांचे काम गतीने होत नाही. हे लक्षात घेऊन डीबीटी पोर्टलवर लाभार्थ्यांचे अद्ययावत आधार तयार करणे, बँक खाते आधार संलग्न करण्यासाठी गाव स्तरावर विशेष मोहीम राबविण्याची गरज आहे. अशी शिबिर घेऊन तात्काळ प्रकरणे निकाली काढून मागील 3 महिन्यापासून आर्थिक मदतीपासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांना तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी परभणी यांना आदेशित करण्यात यावे अशी विनंती आमदार विटेकर यांनी केली होती. त्यावरून मंत्री महोदय झिरवळ यांनी जिल्हाधिकारी यांना शिबिरे आयोजित करण्यात यावेत असे आदेश दिले आहेत. सोशल मीडियाचा गैरवापर केल्याबद्दल 21 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई तर 57 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिली आहे. विविध धार्मिक आणि राजकीय मुद्द्यावरून सोशल मीडियावर केलेल्या वादग्रस्त पोस्ट, कमेंट करणाऱ्यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून तंबी देण्यात आली. राज्यात सध्या औरंगजेबच्या कबरीवरून वादंग उठले आहे. त्याचा सोशल मीडियावर मोठा परिणाम दिसतो आहे. जिल्ह्यात सायबर पोलीस स्टेशनसह सर्व पोलीस ठाण्यातून सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलची स्थापना करण्यात आली असून या सेलच्या माध्यमातून विविध टूल्स आणि हॅशटॅगचा वापर करण्यात येत आहे. सायबर पोलिसांचा सोशल मीडिया सेल सतर्क झाला असून वादग्रस्त पोस्टवर लक्ष ठेवून अनुचित प्रकार करणाऱ्या प्रोफाईल धारकांची माहिती तात्काळ मिळत आहे. गंभीर प्रकरणात वादग्रस्त पोस्ट आणि कमेंट करणाऱ्या 4 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसंच 21 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून 57 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत अशी माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.